नमस्कार, मी डॉक्टर राजेश मिरगे नाशिक इथून मी आपल्याशी संवाद करतो आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होऊ घातलेलं आहे। आमचे मित्र श्री विश्वंभर राऊत पाटील आणि सचिन वारुळकर सर यांच्या समवेत मी नाशिकच्या या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे। या निमित्तानं माझ्या मनात एक विचार आला की मराठे म्हटलं की केवळ रणसंग्राम याच्या पलीकडे आपल्या देशामध्ये मराठ्यांच्या संबंधामध्ये कोणत्याच प्रकारची दुसरी भूमिका असू शकत नाही। पण जगाच्या पाठीवर टॉप 10 ज्या 10 भाषा आहेत प्रादेशिक रिजनल लँग्वेज, त्यामधली मराठी अशी एकमेव भाषा आहे की ज्या भाषेमध्ये अखिल भारतीय स्तरावर मराठी एखाद्या भाषेचा संस्कृतीचा उत्सव 94 वर्षापासून भरतो आहे। ती एकमेव भाषा आहे, ती म्हणजे मराठी आहे। मग मराठी भाषा बोलणारे मराठे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा इतिहास हा स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी स्फुल्लिंग पेटवणारा असा मराठ्यांचा इतिहास आहे। पण खूप साऱ्या अभ्यास करताना वाचनामध्ये किंवा ऐकण्यामध्ये माझ्या असं आलं आहे की मराठे म्हटलं की फक्त रणसंग्राम। अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधात केवळ महाराजांच्या रणसंग्रामांना सर्वात जास्त लोकांसमोर नेण्याचं काम केलेलं आहे। पण मला वाटतं तत्कालीन काळामध्ये काही ठराविक त्या काळाच्या गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये महाराजांनी स्वराज्य नावाचा विचार लोकांमध्ये रुजवण्यासाठी परकीय लोकांशी लढाई त्यांना करावी लागली आणि त्यातला हा रणसंग्रामाचा एक 10% भाग त्याच्यामध्ये होता। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे अफजल खानाची कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटं कापली, सुरतेची लोट केली, या पलीकडे शिवरायांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही माझी वेदना आहे। पण सुदैवानं अनेक असे अलीकडच्या काळातले लेखक विचारवंत आहेत की ज्यांनी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्याच्या विचारांची जी नीती आहे, त्यांच्या कार्यांचं जे सूत्र आहे आणि महाराज या जगात जेव्हा नव्हते त्यानंतर महाराजांच्याच प्रेरणेने 27 वर्ष औरंगजेब जेव्हा दख्खनमध्ये उतरला तेव्हा त्याच्याशी लोक लढत होते मराठे, त्याच्या पाठीमागे शिवरायांची अतिशय महत्त्वाची स्वराज्याची प्रेरणा होती। असं म्हणतात की औरंगजेबाशी च्या बाजूला लढणारे लाखो जे लोक होते हे बादशहाच्या युद्धासाठी लढत होते आणि महाराजांच्या बाजूला जे लोक मराठे लढत होते ते स्वतः यासाठी लढत होते की ते स्वराज्य नावाचा विचार जो शिवरायांनी आम्हाला दिलेला आहे त्यासाठी लढत होता। हा एक मोठा फरक महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईतला आणि औरंगजेबाच्या बादशहाच्या लढाईतला होता। म्हणूनच की काय या जगाच्या पाठीवरती स्वराज्य नावाचा विचार देऊन भारतवर्षामध्ये स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटवण्याच्या संबंधी अतिशय महत्त्वाचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं। आज मी या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जेव्हा आलो तेव्हा मला साहजिकच शिवरायांचं स्मरण झालं। याचं कारण असं आहे की केवळ छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठे रणसंग्रामच नाही तर मराठ्यांनी साहित्य कला संस्कृती या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केलेली आहे। म्हणजे शिवरायांचे जे म्हणजे भोसले परिवाराचे 3 अतिशय महत्त्वाचे भोसले होते। एक छत्रपती शहाजी भोसले, शिवाजी भोसले, संभाजी भोसले यांची ती दुसरी शाखा आहे चुलत बंधू व्यंकोजी राजे भोसले यांच्या तंजावरला यांनी 1662 मध्ये तिथे साम्राज्य स्थापन केलं आणि तिसरे रघुजी भोसले यांनी नागपूरकर भोसले म्हणून त्यांची ओळख आहे। मी 1 महिना 2 महिन्याआधी तंजावरच्या भोसल्यांचा परिचय करून घेण्यासाठी त्यांची माहिती घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी मी तामिळनाडूमध्ये तंजावरला गेलो होतो आणि तंजावरला छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची शेवटची मोहीम आखली होती। त्या काळामध्ये 300-400 वर्षाआधी शेवटच्या या मोहिमेमध्ये दक्षिण दिग्विजयामध्ये महाराजांनी इकडे आंध्र प्रदेशामध्ये भागानगर, गोवळकोंडा, अर्काट, जिंजी आणि वेल्लोर आणि तिरुपती असा प्रवास करत दक्षिण दिग्विजयाची अतिशय महत्त्वाची मोहीम महाराजांनी आखली होती। ती यासाठी आखली होती की आज ना उद्या औरंगजेब मराठ्यांशी लढण्याकरता दख्खनमध्ये उतरेल तेव्हा पर्यायी रिप्लेस एखादी जागा सुरक्षित हवी, या दृष्टिकोनातून छत्रपती शिवरायांनी आखलेली अत्यंत अभ्यासपूर्ण ही रणनीती होती।
दुर्दैवाने महाराजांचं या दक्षिण दिग्विजयनंतर लगेच निधन झालं वर्ष 2 वर्षामध्ये. पण त्यानंतर जे स्वराज्यावर संकट कोसळलं ते अतिशय म्हणजे मोठं संकट होतं. जेव्हा रायगडावरती जुल्फिकार खाननी अटॅक केला आणि त्याचवेळी संभाजीराजांची हत्या औरंगजेबाने केली आणि एक मोठा प्रश्न स्वराज्यापुढे आला आणि त्यावेळी येसूबाई साहेबांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचा कबिला आणि या सगळ्या लोकांना तिथून तुम्ही जगले पाहिजे, जिवंत राहिले पाहिजे म्हणून तिथून जायला सांगितलं आणि राजाराम महाराज जिंजीचा प्रवास करण्यासाठी निघाले आणि जिंजीला पोहोचले. तेच हे दक्षिण दिग्विजय जिंजीचं जे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे तिथे सुरक्षित पोहोचून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य नावाच्या विचारांना प्रज्वलित ठेवण्याचं काम राजाराम महाराजांनी जिंजीला 10 वर्ष राहून केलं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये लढाई स्वराज्याची होत होती. त्या छत्रपती व्यंकोजी राजे भोसल्यांनी तिथे जे राज्य स्थापन केलं मराठ्यांचं ते 300-350 वर्षामध्ये एकूण 13 राजे त्या ठिकाणी मराठी राजे होऊन गेले. 180 वर्ष मराठ्यांचं राज्य तंजावर तामिळनाडूमध्ये होतं आणि त्या ठिकाणी या तंजावरकर भोसल्यांनी साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. या शाखेमध्ये दावाजो राजा सरफोजी राजे भोसलेंनी मराठी नाटकं लिहिलीत. पहिलं मुद्रण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्याचा छपाईखाना काढला आणि पहिलं मराठी नाटक त्यावरती छापण्याचा अतिशय महत्त्वाचं काम केलं. एवढंच नव्हे तर 1803 मध्ये सरफोजी राजे भोसलेंनी 1803 मध्ये मुलींची पहिली शाळा भारतामध्ये काढली आणि सरफोजी राजे भोसल्यांच्या दरबारामध्ये तत्कालीन काळातला पॉंडेचेरीचा एक धर्मगुरू जो फ्रान्समधून तिथे आला होता त्याच्या माध्यमातून इंग्रजांकडून काही सवलती घेतल्या आणि तिथे एक लायब्ररी विकसित केली 18व्या शतकामध्ये. ती आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रंथालय म्हणून त्याची ओळख आहे. 5 लाख ग्रंथ त्या ग्रंथालयामध्ये आहेत आणि त्यामध्ये 2 लाख ग्रंथ हे मोडी लिपीतले आहेत, काही ताम्रपट आहेत आणि त्या ठिकाणी शिवभारत हा परमानंदन जे नावाचा कवी होता जो तत्कालीन काळामध्ये महाराजांचा समकालीन होता त्याची मुख्य प्रत अस्सल प्रत तंजावरच्या लायब्ररी ग्रंथालयामध्ये आहे. एवढंच नव्हे तर लीळाचरित्र त्या ठिकाणी आहे. याच बरोबर रामदास स्वामींच्या दासबोधावरती तामिळ जे विश्लेषण केलेलं आहे तो ग्रंथसुद्धा त्या ठिकाणी आहे. एक अतिशय विस्मयकारक ग्रंथ तिथे आपल्याला पाहायला मिळतो जो आपण वरून खाली वाचत गेलो तर तो महाभारत आपल्याला वाचायला मिळतो, खालून वरती वाचायला गेलो तर आपल्याला रामायण वाचायला मिळतं आणि आपली नजर आपण उजवीकडून डावीकडे केली तर आपल्याला भगवद्गीता वाचायला मिळते. मी काही जादूची गोष्ट तुम्हाला सांगत नाही. हे विस्मयकारक ग्रंथ हा तंजावरच्या ग्रंथालयामध्ये आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी धर्मग्रंथ, वैद्यकीय ग्रंथ, जगाचे सर्व नकाशे 18व्या शतकातले जे जतन केले होते सरफोजी राजे भोसलेंनी ते त्या ठिकाणी आहेत. भरतनाट्यमला राजाश्रय या भोसल्यांनी दिला, खाद्यसंस्कृतीला राजाश्रय दिला, ती वाढवली. म्हणजे साहित्य, कला, संस्कृती, नृत्य, लेखन, वैद्यकशास्त्र या सर्व कलांना विकसित करण्याचं काम 18व्या शतकात तंजावरकर भोसल्यांनी दिलेलं आहे. बंधूंनो, मित्रांनो, याचा अर्थ असा आहे मराठे केवळ लढले नाहीत, मराठ्यांनी लढाई तर केलीच, स्वराज्य नावाचा विचारही प्रज्वलित केला, पण याच भोसल्यांनी, याच मराठ्यांनी या सर्व कलेला प्रेरणा दिली, स्वतः त्यात निर्माण केलं. अशा तंजावरकर भोसल्यांचे राजवाडे, तिथली ग्रंथालये, तिथल्या इमारती, मराठी साहित्य संस्कृतीचा फार मोठा लेखाजोग आहे, तो आपण बघितला पाहिजे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, तंजावरला बृहदेश्वराचं 11व्या शतकामध्ये चोल राजांनी बांधलेलं, त्यावेळी चोल राजांनी ब्रह्मदेश, भूतान आणि लंका हे 3 देश जिंकले होते आणि त्यावेळी ती विजयाप्रीत्यर्थ त्यांनी बृहदेश्वर अर्थात तो महादेवाचा भक्त होता, त्यांनी महादेवाचं मंदिर बांधलं. 80 फूट डोलारा त्या मंदिराचा आहे, जगातलं ते आश्चर्य मानलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट, बृहदेश्वराचं मंदिर हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतं, युनेस्कोने त्याला घोषित केलेलं आहे. त्या ठिकाणी सर्वात मोठा जगातला नंदी कोरलेला आहे आणि 18व्या शतकातला सरफोजी राजे भोसलेच्या काळातला एक प्रधानांचा मुलगा, त्यांनी त्या ठिकाणी 150 फूट
लांब असा मराठ्यांचा जगातला सर्वात मोठा शिलालेख कोरलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला अंकित होताना तिथे तुम्हाला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी काही व्हिडिओसुद्धा मी तंजावरला जाऊन केलेले, ते आपण जरूर बघावे. तिथून तंजावर, तिथून जिंजी, ज्या ठिकाणी मराठ्यांची ती तिसरी राजधानी होती. म्हणजे रायगड, पहिल्यांदा राजगड, मग रायगड, मग तंजावर, मग जिंजीचा किल्ला, हा तिसरी राजधानी होती. आणि महाराष्ट्रामध्ये विशालगड नावाचा जो किल्ला आहे तो रामचंद्र पंत अमात्य यांच्या नेतृत्वाखाली औपचारिक राजधानी म्हणून घोषित केली होती राजाराम महाराजांनी. त्यांना हुकूमतपणा ही पदवी राजाराम महाराजांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्या नावाने जे आदेश निघायचे, राजाराम महाराजांच्या आदेशाने ते त्यांच्या नावाने निघायचे आणि तिथून राज्य चालायचं महाराष्ट्रातलं. मित्रांनो, अशा प्रकारे मला हाच संदेश आपल्याला द्यायचा आहे की मराठ्यांच्या, विशेषतः छत्रपती शिवरायांच्या ज्या ठिकाणी पदकमलं उमटलेली आहेत आणि त्यांचं अस्तित्व आपलं उमटवलेलं आहे, त्या देशातल्या प्रमुख ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि ती प्रेरणा घेतली पाहिजे. त्यापैकीच तंजावर, जिंजी, अर्काट, वेल्लोर आणि तिरुपती, भागानगर असा प्रवास करत शिवरायांच्या स्वराज्याच्या ह्या पाऊलखुणा, अर्थात मराठ्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, साहित्य कला संस्कृतीच्या क्षेत्रातल्या, आपण त्याचा शोध घ्यावा, तिथे जाऊन बोध घ्यावा, हेच नम्र विनंती. जय भवानी, जय शिवाय.